जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मायबोली मराठी भाषेत श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग रचनेतून निर्मिलेला ग्रंथ म्हणजे अभंग मंत्रगीता या अप्रतिम ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत. यातून भाग 7वा अभंग क्रमांक 41 ते 45 आज आपण ऐकणार आहोत. आता आपण श्लोक वाचूया आणि अभंग वाचूया. दोषैः एतै कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माः च शाश्वता. अभंगात तुकाराम काय म्हणतात बघू. त्या दोषे त्या मग कुलघ्नांचे खग उडविता अंग टिको नेदी. वर्णसंकरसे अनंता होतसे माझी कान दिसे सार्थकजी. बुडती जाती धर्म कुळवर्ण आश्रम नुरे जेथे नाम आचाराचे. कुळधर्म खरे सांगू मी किती रे तुका म्हणे सारे खरे बुडती. आता ह्यात अभंगाचाही आपण थोडासा मागोवा घेऊया. कुळधर्म कुळाचार कुळहत्या हे महापाप आहे. या विधानाने अभंगातलंच मी आपल्याला ओळ सांगितली. कुळधर्म कुळाचार कुळहत्या हे महापाप आहे. हे विधान अर्जुनाला पूर्ण घातलेला विळखा आहे आणि तो आता आपण जवळजवळ ह्या अध्यायात आपण पाहत आहोत. तर हाच विषय पुन्हा पुन्हा अर्जुन श्रीकृष्णासमोर मांडतोय. म्हणजे हा जो विळखा आहे तो अजूनही घट्ट होत चाललाय. या विचारांच्या पक्षाला पंख फुटलेत आणि आता तो सर्वत्र विहार करत आहे. सर्वांचे निरीक्षण व परीक्षण करून तेच विचार नव्याने पुन्हा कृष्णासमोर मांडत आहे. पुन्हा पुन्हा कुरुवंशाचे सखोल वर्णनापासून वर्तमान काळापर्यंत आत्ताच्या त्याच्या वर्तमान काळापर्यंत अर्जुनाच्या मांडणी करीत आहे. कुळवर्ण व्यवस्था सर्वत्र राज्यांमध्ये कुरुवंशाप्रमाणे चालू होती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही कुळधर्म व्यवस्था म्हणजे आदर्श राज्य व्यवस्था किंवा समाज व्यवस्था असं म्हटलं जायचं. धर्म म्हणजे आपापल्या वर्णानुसार केलेले कर्तव्य आणि यासाठी गतकाळातील अवलोकन पुन्हा करायला हवे. का तर अर्जुन हा वेढ्यातून का बाहेर पडत नाही, त्याच्या मनात कोणकोणते विचार येतात ते आपण बघूया आणि अर्जुनाचे विचार समजून घेण्यासाठी अवलोकातून समोर आलेल्या घटना पाहायला हव्या. आता ह्या आपण क्रमवार बघूया. पहिलं कर्ण आणि त्याचे गुरु. आता गुरु परशुरामांकडनं ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी तो गेला आणि तेथे काश्यप गोत्रोत्पन्न ही खोटी ओळख कर्णाने करून दिली आणि त्याचं फलित म्हणजे त्याला शिकलेले ब्रह्मास्त्र ऐनवेळी आठवले नाही. दुसरा आकडा आहे द्रौपदी आणि कर्णा सूतपुत्र अशी ओळख करून सांगितल्याने त्याला स्वयंवरात तिनं नाकारले म्हणजे त्याचा अपमान सर्वांसमोर झाला. तिसरा आकडा आहे तो द्रोणाचार्य. आता द्रोणाचार्य हे राजघराण्याचे गुरु कुरुवंशाचे गुरु आणि ब्राह्मण वंशी. त्यांनी एक अधर्म केला तो म्हणजे ज्ञानदानाचा मोबदला घेतल्यामुळे शिष्यांवर त्याचं वर्चस्व दाखवण्याचा अधिकार त्यांनी गमावला. इतकंच काय द्रौपदीला वस्त्रहरण करत असताना बघूनही शिष्यांना काहीही त्यांना बोलता आले नाही आणि तिला त्यातून मुक्तही करता आलं नाही किंवा थांबवता आलं नाही वस्त्रहरण. आता तसंच गुरुकुलाचा लाभ सोयींसाठी आणि सोयी सुविधा ज्या काही सगळ्या मिळत होत्या त्या सगळ्याचा लाभ त्यांनी मुलासाठी घेतला म्हणजे अश्वत्थाम्यासाठी वापरलं. आता हे वापरल्यामुळे फलनिष्पत्ती काय झाली यातून तर अश्वत्थामा आणि द्रोणाचार्य दोघंही महायुद्धात एका चिमट्यात सापडले. कसे तर मला इथे एक वाक्य आठवतं
ते म्हणजे नरोवा कुंजरोवा. आता या ठिकाणी आणखीन एक अर्जुनाला आठवण येत असावी, ती म्हणजे युधिष्ठिराची. युधिष्ठिराने म्हणजे राजाने सारीपाट किंवा द्यूत खेळणे हा अधर्मच आहे. आणि एक महाअधर्म म्हणजे पत्नीचे रक्षण पतीने करणे हा धर्म सोडून तिलाच पणाला लावले. आणि इथे कुळधर्म, कुळाचार, कुळपरंपरा हे कुठं गेलं होतं? आणि त्यातून सगळ्यांना देशोधडीला लागले, त्याचे भाऊ तो सर्व. याला धर्मराज युधिष्ठिर म्हटले जाते. कसं काय? तोही एक प्रश्नच आहे आपल्यासमोर. आज असे अनेक युधिष्ठिर आपल्या समाजात अनेक ठिकाणी वावरत आहेत आणि ह्या महाअधर्माचे, महापापाचे अनुभव सर्व कुटुंबाला भोगावे लागत आहेत. आणखीन एक या ठिकाणी आठवतं, ते म्हणजे या युधिष्ठिराबाबतचाच पुन्हा एक प्रसंग आहे. युधिष्ठिराबाबत त्याला कुळधर्मासाठी सांगणं म्हणजे एक आवश्यकच आहे आता ती गोष्ट, म्हणून पुन्हा सांगते की अर्जुनानं द्रौपदीला जिंकून आणली. कुंतीने पाठीमागे न बघता मुलांना सांगितलं की भिक्षा सर्वांनी वाटून घ्या. आता कशी वाटून घेणार? पण प्रत्येकानं द्रौपदीचा पूर्णत्वाने स्वीकार केला आणि त्यांचे काही नियम अटी ठरले होते. आता या ठिकाणी एकदा अर्जुन शस्त्राची गरज होती म्हणून शस्त्रागारात शस्त्र आणायला गेला आणि तिथं त्यानं द्रौपदी आणि युधिष्ठिराला एकत्र पाहिले. आता ठरलेल्या नियमानुसार त्याला 12 वर्ष भ्रमंती करून शिक्षा भोगावी लागली. म्हणजे ज्यानं जिंकून आणलं त्याला शिक्षा द्रौपदीपासून वंचित राहावं लागलं. आता ह्यालाही कुळधर्म, कुळाचार, कुळपरंपरा म्हणायचं का? आता त्याहीपेक्षा आणखीन एक थोडंसं मागं गेल्यावर अनेक उदाहरण अर्जुनाच्या मनात येतच असणार, कारण तो कुठल्याही गोष्टी घटनेसाठी तो फार सखोल असा त्याचा विचार आहे. आता इथं या कुरुकुळाच्या अधर्माचे बीजारोपण पुन्हा आपल्याला समोर येतोय, ते म्हणजे सत्यवती आणि शंतनू यांचा विवाह. कोळी समाजातील सत्यवती युवती, कुरुवंशातील राजा शंतनू आणि यांच्या वर्णसंकरातूनच महाभारताचे बीजारोपण झाले. आणि याच कारणाने पुढची गोष्ट आणखीन एक लक्षात घ्यायला पाहिजे की याच कारणाने पितामह भीष्मांना आपले आयुष्य प्रतिज्ञा पालनातून व्यर्थ गेले असेच म्हणावे लागेल. त्या सगळ्या प्रतिज्ञा पालनाचा ते एक सत्यवान म्हणतात तसं एक सत्यवादी अशा भीष्मांना हे भोगावं लागलं. आता याचबरोबर आणि पुन्हा त्यांना दास्यत्व पत्करलेलं होतं ना त्यांनी. आता अर्जुन आणखीन एक आठवण करून देतो, ते म्हणजे ती ओळ पुन्हा सांगतो की वर्ण संकरसे अनंता होतसे, माझी कान दिसे सार्थकजी. हे अनंता, कृष्णाला संबोधतोच तसेच वर्णसंकराला सुद्धा अंत नाही हेही तो सांगतोय. कारण बीजारोपणपासून त्याच्या समोरचा आलेला काळ यानुसार तो अनंत आहे, दोन्हीसाठी शब्द वापरत असावा. आणि त्यात सार्थ काहीही नाही. सर्व जीवन सर्वांचं निरर्थक बनत चाललंय. या अर्जुनाच्या विचारातील समस्या खरंच सर्वांनाच चिंतनीय आहेत. याच अभंगातील अर्जुनाला वर्तमान चिंतनातून म्हणजे वर्तमान काळात ज्या घटना घडतात त्याच्या चिंतनातून पुढचं भविष्य समोर येतंय त्याच्या. आणि त्यासाठी अर्जुन म्हणतो, बुडती जाती धर्म कुळवर्ण आश्रम नुरे तेथे नाम आचाराचे. या युद्धातून म्हणजेच वरिष्ठांपासून ते श्रेष्ठ, ज्येष्ठ, कनिष्ठ असे सर्वांचे मरण त्याला दिसत होतं. कित्येक अक्षौहिणींचे मरण म्हणजे प्रजेचा नाश. आणि यानंतर अर्थ, राज्य, समाज, व्यवसाय, कर्म, धर्म या सगळ्या व्यवस्था बिघडणार. स्त्री पुरुष संख्या प्रमाण असंतुलित होणार, व्यभिचार पसरणार. आणि यातून साध्य काय होणार? काहीच नाही उत्तर याचं. शाश्वत धर्माचे श्रद्धास्थानही नष्ट होणार. रणसंग्रामानंतरच्या प्रजेने
धर्म कर्तव्याची कोणती जीवन तत्वे पालन करावीत, हाही प्रश्न आहे. अभंगातील अर्जुन सांगतो, बुडती जाती धर्म कुळवर्ण आश्रम, नुरे तेथे नाम आचाराचे. बुडती जाती धर्म कुळवर्ण आश्रम, नुरे तेथे नाम आचाराचे. पुढे येणाऱ्या काळातील 4ही आश्रम त्यांचे आचाराचे भवितव्य भेडसावत आहे. 100 वर्षाचे आयुष्य गृहीत धरून स्थापलेले आश्रम म्हणजे पहिली 25 वर्ष ज्ञानार्जन, आपापल्या कुळातून कौशल्य प्राप्ती करून घेणे. या युद्धात कुळ संपले तर कोण शिकवणार आणि कोणाला शिकवणार? पुढचा आश्रम 25 ते 50 वयोगटातील गृहस्थाश्रमातील नैतिकतेची जाण ठेवण्यासाठी कुटुंब हा घट पूर्णपणे शाबित राहील का? या युद्धानंतर कुळधर्म, कुळाचार, वर्णधर्माचे आचार विचार, आचरणाचे अलिखित नियम हे समाज प्रवाहाच्या तळाशी जातील. 12 बलुतेदारांच्या व्यावहारिक नैतिकतेची चौकट केव्हा मोडेल ते कळणारे नाही. अभंगातील अर्जुनासमोर युद्धानंतरचे परिणाम, त्या युद्धानंतरचे सर्व बाजूनी त्याने विचार केलेला आहे. त्या युद्धाला म्हणजे जे काही त्याला धोके दिसत आहेत त्या युद्धाला कसा प्रवृत्त होणार? भूत, वर्तमान, आणखीन युद्धानंतरचं भविष्य हे विचार करणारा अर्जुनाचा निर्णय हे त्याला खरोखर म्हणजे थांबवणे या निर्णयापासून आणि त्याला दुसरी बाजू सांगणं की अरे नाही तू युद्ध कर, हे नाही शक्य. कारण त्याने दाखवलेल्या चूक, त्यानं घेतलेला निर्णय हे चूक आहे, चूक नाही असं म्हणावं लागेल. आणि आपण बोललो तर ती चूक होईल. आपण फक्त त्याला युद्ध कर म्हणू, पण युद्धानंतरची परिस्थिती त्यानं जी वर्णन केलेली आहे त्यानुसार त्यानं जो निर्णय घेतला आहे ती चूक नाही असंच आपल्याला म्हणावं लागणार आहे. बरोबर आहे ना? तुमचं मत काय तेही आम्हाला सांगा. आता इथून पुढे अर्जुन म्हणतो, कुळधर्म खरे सांगू मी किती रे, तुका म्हणे सारे खरे बुडती. कुळधर्म खरे सांगू मी किती रे, तुका म्हणे सारे खरे बुडती. आता हा अभंग इथं थांबूया आणि ह्या वर्णनानंतर पुढील अभंगात अर्जुन आणि काय सांगतो ते पाहूया. तत्पूर्वी आपण श्लोक आणि अभंग वाचूया. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन, नरके नियतं वासो भवतीत्युनुश्रुश्रुम. अभंग. गेले ज्याचे धर्म अधर्म हे शेष, काय त्या विशेष धर्म सांगू. मनुष्याचे हित जनार्दनास्थित, होते विस्कळीत पापयोगी. नरकी निश्चय वास त्याचा होय, उद्धार न जाय जयापाशी. तया गती ऐसी ऐकतो मवासी, नको दशा तैसी तुका म्हणे. या ठिकाणी जनार्दना असाच त्यानं पुन्हा कृष्णाला हाक मारली आणि त्याच्यासमोर पुन्हा सांगतोय की हे जनार्दना, नष्ट झालेला धर्म आणि अधर्म याबद्दल मी काय बोलू, त्याची वैशिष्ट्य काय सांगू. पापातून जीवन विस्कळीत झालेल्या मनुष्या मी एवढेच सांगेन की ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे त्याने जनार्दनी स्थित म्हणजे कृष्णाशी समर्पित व्हावे, नाहीतर नरकवासातच राहावे लागेल. त्यांना गती म्हणजे भोग संपून पुन्हा याच संसार चक्रात अडकत राहतील 84 लक्ष योनीत. आणि कुणाचे तरी दास्यत्व हे पत्करावेच लागेल. स्वतःचा अधिकार दाखवता येणार नाही. ही दशा नको असेल तर युद्धातून माघार हेच योग्य ठरणार आहे. अर्जुन इरून फिरून पुन्हा त्याच गोष्टी कृष्णासमोर मांडतोय आणि पुढे म्हणतो, नको दशा तैसी
तुका म्हणे. आता आपण पुढील अभंग बघूया. श्लोक आणखीन अभंग. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यत राज्य सुख लोभेन हंतुम स्वजनम उद्यता. आता हाचाच अभंग पाहूया. महापापी पुरे आचरण खरे त्रिभुवन विसरे जया लागी कटकटा वोखटी बुद्धी हे नकटी आम्ही निश्चया पाठी जिच्या बैसो किया राज्य लोभा टाळू पुण्यस्तंभा स्वजन वधारंभा प्रवर्तलो. तुका म्हणे क्रोध आलिया शिरच्छेद की जे परिवेध नको ऐसा. हे श्रीकृष्णा, हे युद्ध करणे, कुळहत्या करणे म्हणजे केवढे महापाप. महापापी पुरे आचरण खरे त्रिभुवन विसरे जया लागी. त्रिभुवनाची आचारसंहिता आम्ही विसरलो आणि स्वजन हत्या करण्यासाठी या रणांगणावर आलो. पुन्हा कटकटा वोखटी आणि बुद्धी हे नकटी. नकटी आहे बुद्धी. या युद्धाची तयार करताना बुद्धी लयाला गेली. म्हणजे नाक वर आहे आपण म्हणतो ना, तसं हिचं नाक खाली गेलेलं आहे. या कुळहत्येचा दुष्टपणा प्रभावी ठरलाय. स्वजन हत्या हा धर्म समजून युद्धाचा निश्चय केला तो राज्यप्राप्तीसाठी. आज मला तोच अधर्म वाटतोय. सर्वांचा वध करण्याच्या प्रेरणेने ह्या प्रेरणेचाच मी त्याग करत आहे. म्हणजे जी मला सगळ्यांचा वध करायचं म्हणून मी युद्धासाठी आलो, ती जी प्रेरणा माझ्यात निर्माण झाली त्या प्रेरणेचाच मी त्याग करीत आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्व बाजूनी विचार करता युद्धातून माघार हाच सन्मार्ग असे अर्जुन म्हणतो. आणि याआधी पुन्हा म्हणतोय, राज्य लोभा टाळू पुण्यस्तंभा स्वजन वधारंभ प्रवर्तलो. हा मार्ग पुण्यस्तंभाकडे पाठ करून महापाप घोर पापाचा मार्ग कसा ठरवला आणि मीच ठरवला का तो, त्याची त्याला शंका यायला लागली. हा प्रश्न तो पुन्हा पुन्हा स्वतःला विचारतोय की मी हे कसं ठरवलं. आणि या पापाचरणातून दुःखाचा डोंगर उभा करणे व राज्य मिळवणे हे मला कधीही जमणार नाही. ऐनवेळी मी माझा निश्चय बदलला, मला बदलावा लागला. पण त्यासाठी युद्धाच्या तयारीने आलेल्याने माझा वध केला, रागारागाने माझे डोके उडवले, तरी माझी काही तक्रार नाही. केवढा त्याने हे केले बघा. अभंगातील अर्जुन असं अक्षरशः म्हणजे मरणाची मान्यता जाहीर करून टाकतोय. तुका म्हणे क्रोध आलिया शिरच्छेद की जे परिवेध नको ऐसा. तुका म्हणे क्रोध आलिया शिरच्छेद की जे परिवेध नको ऐसा. पाप पुण्याच्या वेढ्याने अर्जुनाचे मन पूर्ण व्यथित झालंय. म्हणजे त्याचं मन आता दुसऱ्या ह्याच्यात काही नाहीच, काही विचारच करू शकत नाही, इतकं व्यथा त्याला ग्रासून गेली. आता पुढचा अभंग बघूया. 44वा अभंग आणि त्याचा श्लोक. यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युः तत् मे क्षेमतरम भवेत. अभंग बघा. जरी मी निशस्त्र उगा माझे गात्र फाडीती हे अस्त्र घालून या अवघे बरबाळे छेदो माझे गळे परी मी ना तळे विकल्पासी कल्याण हे मज माझे दिसे आज तुका म्हणे काज हेची बोले. यात पुन्हा अभंगात अर्जुन सांगतोय आणि स्वतःच्याच निशस्त्र अवस्थेचे औचित्य कसं आहे ते पटवून देतोय. मी स्वजनवधाऐवजी मरणाला तयार झालोय. गात्र गलित झाल्यामुळे निशस्त्र अवस्थेत आहे. इतर सर्व शस्त्रधारी असल्याने माझा गळा सहजपणे कापतील. माझ्या मनात याविषयी कोणताही विकल्प येणार नाही. पुन्हा काय म्हणतो बघा. तर अवघे बरबाळे छेदो माझे गळे परी मी नातळे विकल्पासी. आणि पुढे म्हणतो
कल्याण हे माझे दिसे आज. त्याचं कल्याण कशात आहे तेही त्याला समजले आणि तो म्हणतो, आज माझा विचार बदलला, कारण माझे कल्याण कशात आहे याची जाणीव मला आज झाली आणि यासाठी मी माझे मरण आनंदाने स्वीकारित आहे. असा हा अनपेक्षित प्रसंग अर्जुनाने कृष्णासमोर उभा केला. या अभंगाचा असा विपरीत अर्थ ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनात अनेक विचारांचे तरंग उठले असणार. कारण युद्धाला येण्यापूर्वीचा अर्जुन सर्वांना परिचित आहे आणि श्रीकृष्ण आता त्यामध्ये काय काय केलं होतं युद्धापूर्वी ते बघूया. तर श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने राजदूत म्हणून कौरवांच्या राज्यसभेत गेला होता. दुर्योधनाने सुईवर मावणारी मातीसुद्धा देणार नाही हे उत्तर दिलं होतं आणि या उत्तराने सर्व पांडव संपूर्ण राज्य मिळवण्याचा संकल्प केला आणि त्या संकल्पित निर्णयाने युद्ध तयारीला लागले. आणि यासाठी अर्जुन क्रोधित कृष्णाकडे गेल्यावर त्यांनी विचारलं की नारायणी सेना तुला हवी आहे का फक्त मी हवाय. यातील कृष्णाची रणांगणावरील उपस्थिती त्याने स्वीकारली. कृष्णाने हाती शस्त्र घेणार नाही ही त्याची अटही मान्य केली. कृष्णाचे सारथ्य म्हणजे आपलं संरक्षण कवच असं अर्जुनानं मानलं आणि फक्त कृष्णाचंच त्यानं अपेक्षा केली. युद्धाचा दिवस ठरला. युद्धभूमीवर येण्यापूर्वी सर्व शस्त्रास्त्रे घेऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन अर्जुन रथारूढ झाला आणि रथासाठी त्यानं सगळी सजावट, त्याचा ध्वज, त्याचा शंख, त्याचं धनुष्य, जय्यत तयारीनिशी तो रथारूढ झाला आणि रथ घेऊन आत्ता ते सगळं झालं येऊन थांबले. पण काही काळासाठी म्हणून अर्जुनाच्या विनंतीनुसार कृष्ण आणि अर्जुन रणांगणावर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आले. आता रथासाठी म्हणजे काही वेळासाठी का विना त्याच्या रथानं म्हणजे त्यानं जागात बदल झाला. आता जागा बदल का विचारात घ्यावं लागतं तर तिथं गेला आणि काही क्षणार्धातच अर्जुनाचं समोरचं चित्रच बदललं. त्याचे विचार, आचार, कृती आणि त्याच्या मनातील कप्पे उलट दिशेने उघडले की काय असंच वाटू लागलं. वाऱ्याचीच दिशा बदलली. त्याचा सखा, मित्र, भाऊ, हितचिंतक असणाऱ्या कृष्णावरचा विश्वासही वाऱ्यावरच उडून गेला असं वाटतं. अर्जुनाच्या मनात फक्त कुळधर्म, कुळाचार, कुळहत्या, स्वजनहत्या, पाप, कर्म हे विचारांचे वावटळ उठले आणि अर्जुन रणांगणावर येण्याआधीची घटना विसरला होता का असं वाटतं. कारण क्षणार्धात झालेला बदल आणि येण्यापूर्वीची तयारी ह्याची जर आपण तुलना केली तर खरंच असं वाटतंय की सगळ्या घटना विसरलाय. ज्यानं राग आला होता, क्रोधिष्ट झाला होता, युद्धाची तयारी केली होती, हे सगळं तो विसरलाय का. आणि त्याला विस्मरण झालेलं नाही आहे ना ह्या सगळ्या मधल्या काळाचं. पण त्याला जर विस्मरण झाले असते तर पूर्वेतिहास आठवला नसता. आणि मग असा अर्जुन जागा बदलली, अर्जुन बदलला, हे कसं शक्य झालं. याच्यावर असंही वाटतं काही वेळा की कुणी वशीकरण तर केलं नाही ना. जसं 36व्या अभंगात म्हटल्याप्रमाणे वशवतीने अर्जुनाला भ्रमिष्ट केलंय का. किंवा असंही एकदा वाटतं की तो म्हणतोय कृष्णाला तू माझं ऐक. आता कृष्णाने त्याला सांगायचं का त्यानं त्याला सांगायचं. कृष्णाच्या पायाशी हा नमस्कार करण्याच्या पोजमध्ये आणि तो सांगतोय तू माझं ऐक. तर असं वाटतं की असे म्हणणाऱ्या अर्जुनाला फोबियासारखा मानसिक व्याधीने तर ग्रासले नाही ना. कारण हे अशक्य गोष्ट वाटली. आणि विश्वास हा विश्वाचा आस आणि इथे कृष्णावर विश्वास ठेवण्याऐवजी हाच त्याला समजावून सांगतोय. खरोखर केवढा विरोधाभास आहे. अशा अर्जुनाच्या मनाला
कृष्णाची गवसणी कशी घातली जाणार याची उत्सुकता श्रोत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. असो, पुढील अभंगात आता संजयाचा उल्लेख पाहूया आणि प्रथम अध्यायाची सांगता करूया. अभंग क्रमांक 45. याचा श्लोकही बघूया आणि अभंगही बघूया. एवं उक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थे उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्न मानसः. आणि अभंग कुरुपतीला की संजय प्रसंगी वदेती अवघी वार्ता ऐसी बोलोनी साकल्य पार्थिवा वैकल्य घ्यावया कैवल्य वांची शांती. बाणेसी कमान हातीची सोडून उगातो आपण स्वस्थ बैसे शोके जाजावला विव्हळ चित्ताला मोहे कवळीला तुका म्हणे. आता बघू, संजयाने कुरुपती धृतराष्ट्राजवळ सर्व वार्ता कथन केली. आता अर्जुनाची अवस्थाही सांगितली आणि व्याकुळता जाऊन त्याला शाश्वत कल्याण हवे आहे हेही त्याने कथन केले. आणि त्यासाठी म्हणून तो वैफल्यग्रस्त झालाय आणि धनुष्याची दोरी सोडून निवांत बसलाय याचंही वर्णन केलं. आणि चित्ताची व्याकुळता शोकाने त्याच्या व्यापली आहे हेही त्याने धृतराष्ट्राला सांगितले. इथे आपला प्रथम अध्याय संपलाय. इति श्री गीता अभंग प्रथमोध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण.